हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार अखिल गुणनिधान रुक्मिणी. पुढे या रे पोरो, पुढे असे साऊंडच्या पुढे या पुढे असे या इकडे या. नाही झोपू दे ना, इकडे या, पाठीमागे बसा असे. म्हणजे मला तुम्हाला बघून बोलता यावं ना. कीर्तनात तेच, कथेत ठीक आहे जागा नसते, कीर्तनात तरी पुढे येऊन बसत जा. या पुढे या थोडंसं अजून. वा वा वा, शाबाश. इकडे या 2-4 जण. एवढे जरी असला तरी खूप झाला. अभंगावरतील चिंतन मांडण्या अगोदर अल्पसा परिहार अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन. काय कर दादा, एकच ठेव, ना इको ना बेस ना ट्रबल, एकच ठेवता शेवटपर्यंत. राम इको कमी कर. राम राम. ओके, थोडासा आवाज हवाय मला, थोडासा नॉर्मली, बस असाच शेवटपर्यंत राहू द्या. विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन. बेस्ट. जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने विश्व माऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ मौजे सलगरा या पवित्र ग्रामामध्ये सर्व माझ्या तरुण मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते मंडळींच्या तन मन धनामधून विशेष सहकार्यामधून सर्व गावकरी मंडळींच्या तन मन धनामधून भक्ती भावनेमधून गेली 20 वर्ष झाले या पवित्र प्रांगणामध्ये आपण अव्याहतपणे अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा पाहतोय. हे वर्ष आपलं 21वे. 21 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये ब्राह्मण कुळामध्ये आमचे पंडितजी त्यांच्याकडे कथा झाली आणि तिथनं आपल्याला आवड निर्माण झाली. मैबाप लक्षात ठेवा, मी कथेत कीर्तनात मगाशी कथेत बोलून गेलोय. मेरे नाथ सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. मेरे गोविंद की कथा हर कोई करना चाहता है, हर कोई सुनना चाहता है, लेकिन वही सुन पाता है जिस पर मेरे गोपाल की, मेरे माधव की, मेरे प्रभु की कृपा होती है. ये हर किसी के बस की बात नहीं है. त्या पद्धतीने अव्याहतपणे 20 वर्ष झाले आपण ही गोड कथा श्रवण करतोय. अखंड हरिनाम सप्ताह आपण कीर्तनाचा आस्वाद घेतो. ज्ञानेश्वरी पारायण. पारायण पाराय का पाराय, मग अखंड हरिनाम सप्ताहच त्याला म्हणतात. हे नाही अखंड हरिनाम सप्ताह 2 तास आरडायचं आणि झोपायचं. हे नाही खरा अखंड हरिनाम सप्ताह. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विना पहारा, ते खरा अखंड हरिनाम सप्ताह. केवळ कीर्तन करायचे म्हणजे अखंड नाही, ते कीर्तन सप्ताह होईल. अखंड त्याला म्हणतात जिथे पहारा असतो तो अखंड. हा आहेत की 2-2. वा वा, दोघंही गोड आहेत. पहाऱ्यावाला कोण आहे, कीर्तनाला कोण आहे? चड्डीवाला पहाऱ्यावाला आहे ना. हा, ते लगेच लक्षात आलं. पहाऱ्यावालं वैतागलेलं असतं. नाही खरं आहे, खरं आहे. ते बिचारा वैतागला नाही, फ्रेश आहे, पण पॅन्टीवर आहे म्हणून अंदाज बांधला आणि बाबाच्या गळ्यात हार आहे नाही का, कंबर बांधलेली आहे. ही वारकरीची पद्धती. वा, जवान पोरगा पहारा करतो म्हणजे खऱ्या अर्थाने या गावला संस्कृती आहे, संस्कार आहेत. ही चिमुकली कीर्तन ऐकता यांचं वय आहे नाही. मै बाप कथेमध्ये सुद्धा ही पोरं असतात. हे वैभव आहे या गावचं. म्हणून लक्षात ठेवा मैबाप, आपण भाग्यवान आहात आणि माझ्या समोर बसलेला प्रत्येक श्रोता भाग्यवान आहे. सर्व वारकरी आहेत म्हणून सर्वांच्या चरणकमलावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. हो मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी
वारकरी संतांच्या सर्वांना मनोभावे वंदन. माझ्या चिंतनाला सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगाद्वारे माझे तुकोबराय म्हणतात, बाबा रे ए न के न प्रकारे कुठलाही प्रकारे आपण संगती संतांची करा. नाही माणूस बनता आलं तरी चालेल, कुत्रा बना पण संताच्या दारातला बना. काय होईल महाराज, तर तेथे राम नाम होईल श्रवण. संताच्या जर दारामधला कुत्रा झाला ना माय बाप, काहीतरी कानावरती चांगलंच ऐकायला मिळेल, म्हणून संताच्या दारातला बना. पण तिथे कसं राहा, कामारी बटीक. मालक बनू नका, नोकरच बनून राहा. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तिथे बोले अगदी विनम्रतेने संतांच्या दारामध्ये राहा. अरे तिथे जर अशा पद्धतीने आपण राहिला तर विश्वातलं सर्व सुख तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये, त्यांच्या पंगतीमध्ये मिळेल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. आणि काय होईल, घडेल पंगती संतांची. संतांची पंगती घडेल. महाराज लक्षात ठेवा, ज्याच्या संगतीने आम्ही राहतो ना, तसा माणूस बनत असतो ना. अरे माणसाला घडवणारी संगतच आहे, आणि माणसाला घडवणारी संगतच आहे, आणि माणसाला बिघडवणारी संगतच आहे. आम्ही बिघडलो, बघा, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. बरोबर, आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. असं आहे. आम्ही भी घडलो, तुम्ही भी घडाना. ते कुठे घडाल, तर ते फक्त आणि फक्त या दरबारामध्ये. विठ्ठल लक्षात ठेवा मायबाप, माणसाला घडवणारी संगती आहे, बिघडवणारी संगती आहे. म्हणून संगत तुकोबराय म्हणतात, येन केन प्रकारे संतांची करा, जीवनाचं कल्याण होईल. अभंगाचा सरळ भावार्थ शब्द सुमनाने आपल्या समोर मांडला. अभंगाचा पूर्ण भाव मी सांगू शकेल की नाही मला माहिती नाही, कारण 10:15 वाजले आहे ना. कीर्तनाची मर्यादा आहे 9 ते 11. कारण कितीला सुरुवात होत्या बघा, गाडी किती लेट सुरू होत्या. वेळेत जर पोहोचली तर तो ड्रायव्हर हुशार असतो, नाही तर थांबा 10 मिनिटं घेऊ द्या, थोडं राहिलं सांगायचं. लोक 11 वाजले का 11 करतात, तिथनं सिग्नल देतात. बाबा वाजले 11. बऱ्याच लोकांचं माझं कीर्तन आणि बऱ्याच लोकांचा झोपेचा टायमिंग एकच झाला. त्यामुळे आपल्याला 11 पर्यंत चिंतन करायचं. बघू आता प्रभू इच्छा. जोपर्यंत सगळे फ्रेश आहेत, माझ्या माता मावल्या, ही तरुण मित्रमंडळ, जाऊ दे, मी तुमच्याकडे फारसं लक्ष नाही देणार, पण आजही जोपर्यंत फ्रेश आहे तोपर्यंत माझं कीर्तन. आता कसे आहात माहिती आहे का तुम्ही? सकाळी सकाळी उगवलेलं कमळाचं फुल माहिती असतं, माहिती आहे ना? ते टवटवीत असतं बघा, असं छान असतं कमळाचं फुल. ते कसं टवटवीत असतं, तसे सध्या सर्वांचे चेहरे आहेत. मध्ये जेव्हा सूर्यफुलं व्हाल, जेव्हा सूर्यफुलं व्हाल तेव्हा आपलं जय विठवलेल. कीर्तन आता तुमच्यावर अवलंबून असेल, माझ्यावर नाही. विठ्ठल सर्व भाव आपल्या समोर मांडला. अभंगाचं पूर्ण अभंग कधीच कोणी सोडवू शकत नाही. म्हणतात मोठेपणाने, मी अभंग सोडवला. तू कोण सोडवणार आहे? अरे अभंगच तुला सोडवायला आला ना. अभंग 4च चरणाचा का? या 2 पायाच्या माणसाला सुधरवण्यासाठी 4 चरणाचा अभंग. विठ्ठल अभंगाला सोडवणारा, माझ्या तुकोबरायांचा अभंग सोडवणारा अजून जन्माला यायचा आहे. माझे वाक्य कदाचित कठोर वाटतील. तुकोबरायांचा गाथा एक सागर आहे, आणि त्या सागरामधला आम्ही एक गागर काढतोय, एक लोटा भरून पाणी घेतो. अभंग सुटत नाही मायबाप. अभंग सोडवणारा अजून जन्माला यायचा आहे. अभंग सोडवायला त्या ताकदीचा संत लागेल हो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. आता वरचे सुरू झाले, आता छान वाटते आहे, असंच राहू द्या म्हणजे जरा बरं वाटेल. विठ्ठल
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. ते तुकोबरायांच्या मुखातली वाक्य आहेत. आमच्यासारखे 2 टिपणं पाठ करून महाराज अभंग सोडवू शकेल नाही. महाराज तुकोबरायांचं वाङ्मय आहे. अरे सागर आहे सागर, त्या सागरामधनं एक बूंद फक्त आम्हाला घ्यायचं आहे. तेवढा जरी तुकोबरायांनी आमच्या जीवनात दिला तरी आमच्या जीवनाचं कल्याण आहे. विठ्ठल हो बघा मायबाप, संतांचं जीवन हे अलौकिक असतं. मी 3 गोष्टी सांगेल. संत वेडे होतात देवाकरिता, देव वेडा होतो संताकरिता. तुम्ही आम्ही वेडे होतो केवळ आणि केवळ या प्रपंचाकरिता. संत देवाकरिता किती वेडे आहेत आणि देव संताकरिता किती वेड आहे. बघा, संत आपल्या संसारावरती तिलांजली वाहतात. कुणासाठी? देवासाठी. तुझ्यासाठी सोडिले घरदार, सोडिला संसार. अरे संसाराची सुद्धा पर्वा न करणारे संत किती वेडे होतात. झोपलेल्या मायला विचारा. तुम्ही झोपा, मी जागा करतो बाबा, ऐक नाही, माझं काम आहे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मी बोललो ना, भाग्यवानाला झोप येत असते. झोपणारा भाग्यवान आहे, खरंच भाग्यवान आहे. अरे बघा, एखादा गरीब शेतात जातो, 2-4 भाकरीचा मुडदा पारतो, ढेकळात आंब्याच्या झाडाखाली नांगरटीत झोपतो, गार झोपतो, खरा भाग्यवान. हा, कीर्तनाला येऊन झोपणारी माय खरंच भाग्यवान आहे. कोण आहे ते नाही सांगत. नाही बरोबर, झोपणाऱ्याकडे बघायचं नसतं, बिचाऱ्याला अपमान वाटतो. अपमान वाटण्यासारखं काहीच नाही, कारण झोप भाग्यवानाला येत असते. म्हणलो ना, बिनधास्त झोपा, फक्त पडू नका, खाली फरशी आहे. बरोबर आहे, झोपल्यानंतर माणूस पडू शकतो, डुकल्या देतं. आणि ते थोडे सुट्टे बसल्यामुळे मध्ये जाग आहे. उगाच एखादी माय पडली तर उद्या म्हणेल, माय या महाराजाच्या जटाळ्याच्या कीर्तनाला गेले, खाली पडली, डोकंच फुटलं. डोकं फुटू नाही म्हणून जागा करणं. आता जागा रे भाईनो जागा. आयुष्य गेलं आमचं झोपेमध्ये. चोर लिहिलेल्या निजल्या नाडोनी भागा. अर्ध आयुष्य झोपेमध्ये घालतो आम्ही. उद्या ऐकणार आहेत आपण. निद्रया रे ते नक्तम व्यवायन चवावय दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणी नवा. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा विठ्ठल. ऐका, माझं एक वाक्य ऐका. आज कीर्तन थोडंसं लक्ष देऊन ऐका, नाही तर उद्या लोक म्हणतील, काय बुवा महाराजांनी कीर्तन केलं, आखं डोक्याच्या वरूनच गेलं. बरं तर म्हणत नाही, दोन्ही पायाच्या मधून गेलं. डोक्याच्याच वरून म्हणतात. मग डोक्याच्या वरून जाऊ नये म्हणून डोकं इथे ठेवा. लक्ष द्या. मी फार विद्वान नाही, नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील, परी दासमी दुर्बळ वैष्णवांचा. मी सामान्य वारकरी आहे, मी सामान्य गुरुचा चेला आहे, माझ्या गुरुचा शिष्य आहे. जे गुरुकडनं मिळालं त्यांच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर बोलणार आहे. फक्त लक्ष माझ्याकडे ठेवा, नाहीतर लक्ष विचलित झालं तर काय होतं माहिती आहे का. यासाठी एक विनोद सांगतो. एका महाराजाने कीर्तनामध्ये सांगितलं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. ऐका पोरो, विचलित लक्ष झाल्यानंतर काय होतं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. त्यांना एवढं ऐकलं, पुढचं नाही ऐकलं. महाराज म्हणले, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. महाराज सांगत होते, अरे प्रत्येक जीव मात्रामध्ये देव आहे. विंचू सर्प हे सुद्धा देव आहेत. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, पण काय वंदावे दुरून शिव नाही. त्यांनी सांगितलं, महाराजांनी बिचाऱ्याने काम केलं. जे होतं का त्यांनी तेवढंच ऐकलं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. ते पुढचं म्हणायचं ना, वंदावे दुरून शिव नाही, तेवढ्यामध्ये त्याला डुकली लागली. ते गेलं प्रमाण निघून. परत डोळे चोळतो, परत जागा राहतो, ऐकतो. महाराज म्हणले, सर्प विंचू नारायण असतात, सर्प विंचू नारायण असतात. त्यांना तेवढंच डोक्यात ठेवलं आणि त्याच्या मनामध्ये आलं. ते म्हणलं, अरा फार नारायणाला मारलं, आता नाही मारायचं, अजिबात नाही मारायचं. दुसऱ्या दिवशी गेला म्हशी मागं. महाराज हळदी कुंकू खिशात ठेवलं. खिशात बघा, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, अर्धावट ऐकल्याचा परिणाम. हळदी कुंकू शेतात नेलं. शेतात गेला आणि त्याला नारायणाचं दर्शन झालं. ते म्हणला, नारायणा आतापर्यंत खूप मारले रे बाबा, आता काही मारायचं नाही, आता पूजा करणार. म्हणून ते हळदी कुंकू खिशातनं काढलं, नारायणाला बुक्का लावायला गेला. नारायणानं आशीर्वाद दिला. नारायण छोटा होता, छोटा नांगीवाला नारायण. त्याच्या कपाळाला लावायला गेला बुक्का.
जसाही बुक्का लावला नारायणानं आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर त्याला तो आशीर्वाद एवढा थंडा लागला. कुणाकुणाला नारायणाने आशीर्वाद दिला त्यांच्या लक्षात येईल. विंचू कुणाकुणाला चावला, ज्याला चावला त्याला कळत असेल किती गोड लागतं. असं वाटतं फार गार एसी मध्ये बसलो. ज्याला चावला त्याला विचारा, नाही का? महाराज ते एवढं आरडत होतं, अरे अरे बाप, विंचू चावला. ते आरडत नव्हतं, ते आरडत म्हणत होतं, कुठं आहे तो महाराज? कोणता? रात्रीचा महाराज कुठं गेला? हे आरडत होतं म्हणून लोक पळत आले. लोक म्हणले, का रे बंड्या, काय झालं? काय झालं म्हणजे? ते महाराज कुठे आहे? कोणता महाराज? रात्रीचा. काय झालं? कीर्तनात सांगितलं त्याने, तुका म्हणे विंचू सर्प नारायण. मग ते म्हणला नारायण म्हणून मी पूजा करायला गेलो, ते मला चावलं. लोक म्हणले, बावळ्या, पुढे ऐकलं का? ते म्हणला, पुढे काय? अरे त्या महाराजांना फक्त एवढं सांगितलं नाही, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. पुढे सांगितलं, वंदावी दुरून शिवू नये, प्रणाम करावा, त्याला हात स्पर्श लावू नये. ते म्हणला, अरा त्यावेळेस झोपलो होतो राव मी. मग महाराजाचा काय दोष आहे? अर्धावट ऐकल्याचा परिणाम हा होतो. त्यामुळे लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं, नाही तर मग तुका म्हणे सर्प विंचू नारायण जासाल बुका लावेला नारायणाला आणि परत फजिती होईल. मग परत उद्या लोक म्हणतील, काय बा डोक्याच्या वरून गेलं. म्हणून थोडाच वेळ, शॉर्ट बट स्वीट, फक्त लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल बाप, संसारामध्ये दमून भागून आलेली आपण जीव आहोत. इथेही येऊन जर सासू सुनाच्याच गप्पा ऐकायच्या असतील तर मी म्हणतो एवढा मोठा केलेला खर्च व्यर्थ आहे. इथे येऊन सासू सुनाच्याच गप्पा नाही महाराज. अरे आपल्याला बरं वाटावं असं कीर्तन मी मुळीच नाही करणार, पण या अर्धा तासामध्ये आपल्याला बरं ऐकायला मिळेल याचा प्रयत्न नक्की करेल. विठ्ठल महाराज, कीर्तन भक्ती भावनेमध्ये, भगवंताच्या भक्ती भावनेमध्ये रडण्याचं साधन आहे. त्या भगवंताबद्दल प्रेम निर्माण करण्याचं साधन आहे. कीर्तन ही सोपा मार्ग आहे आणि तेच आपण अवलंबला. म्हणून ऐका, ते अवलंब करण्यासाठी आम्हाला संतांची कास पकडावी लागेल. परमार्थ साध्य करण्यासाठी परमार्थामध्ये सर्वप्रथम महाराज आत्मकृपा असल्याची गरज आहे. आत्मकृपा असावी लागते. महाराज, आत्मकृपा म्हणजे काय? आत्मकृपा म्हणजे आमचं मन आधी पवित्र बनवावं लागेल. माझ्या नशिबालाच आहे आज. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊन गोपाळ राहिते. ते परमार्थ साध्य करण्याकरिता आत्मकृपा असावी लागते. ऐका पूर्व लक्षपूर्वक. आत्मकृपा असेल तर ग्रंथकृपा होते, ग्रंथकृपा असेल तर संत कृपा होते, गुरुकृपा होते. आणि एकदा का संत कृपा झाली की मग भगवत कृपा दूर नाहीये, मग देव दूर नाही. ज्याच्या जीवनामध्ये संत मिळाले त्याला देव दूर नाही. म्हणून आम्हाला सर्वप्रथम आत्मकृपा असावी लागते. आत्मकृपा असेल तर ग्रंथकृपा होते, ग्रंथकृपा असेल तर संत कृपा होते, संत कृपा जर झाली तर भगवत कृपा दूर नाहीये. अरे महाराज, या विश्वाच्या पाठीवर संतांचं जीवन सर्व श्रेष्ठ आहे. संतांनी एवढा कोणी मोठा नाहीये. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संत एवढा कोणी मोठा होणे. संत सर्वश्रेष्ठ का आहेत? हिमालयाच्या उंचीचं जीवन संतांचं का आहे? याचं कारण आहे का? संतांच्या जीवनामध्ये संतांनी साध्य योग्य निवडलं, ध्येय योग्य निवडलं, म्हणून संत सर्वश्रेष्ठ ठरले. आमचं ध्येय, आमचं साध्य रोज बदलतं. एखाद्या पोराला विचारा, का रे बाळू काय करतोयस? का रे बाळू काय करतोयस? अरे तू घाबरू नको, मी दृष्टांतातल्याला विचारतोय, नाही का? एखाद्या बाळाला विचारलं, का रे बाळा काय करतोयस? ते म्हणेल, महाराज शाळेत जातो. शाळेत जाऊन काय करणार? महाराज डिग्री मिळवणार, पास होणार, डिग्री मिळवणार. डिग्री मिळवून काय करणार? महाराज नोकरी शोधणार. नोकरी मिळाल्यानंतर काय करणार? छोकरी शोधणार. अय परशा, नोकरी नंतर काय?
लग्नाचेच वेध लागतात ना. नोकरी लागली मग लग्न महाराज. लग्न करणार, मुलगी बघणार, लग्न झाल्यानंतर काय संसार थाटणार, पुढे मुलं बाळ होणार, पुढे त्यांचे शिक्षण बघणार, पुढे त्यांना चांगल्या डिग्री पर्यंत पोहोचणार, पुढे त्यांना चांगला जॉब शोधणार, पुढे त्यांना जॉब मिळाल्यानंतर त्यांच्या लग्नाचं बघणार, पुढे त्यांचे लग्न करणार, पुढे नातवंड होणार, पुढे नातवंडाचे तोंड पाहणार, पुढे वर तोंड करून मरणार. नाही बरोबर आहे. या पलीकडे आपण काय करू शकतो? सरड्याची धाव कुपाटीपर्यंत आहे ना. कुपाटीच म्हणतात नाही का? सरड्याची धाव कुंपणापर्यंत, कुपाटीपर्यंत, जे असेल ते. महाराज या पलीकडे आपण काय विचार करू शकतो? बोला ना. आपली बुद्धी जेवढी आहे, आपण त्या परिवाराच्याच बाहेर जात नाही, आपण काय मिळवू शकणार आहे? म्हणून महाराज म्हणतात, बाबा रे, न प्रकारे कुठल्याही पद्धतीने संत भेटवा, कारण संताशिवाय पर्याय नाही. महाराज लक्षात ठेवा, साध्या आमदाराला भेटायचं असेल तर पीएला भेटावं लागतं. पीएची आधी परवानगी घ्यावी लागते, तेव्हा कुठेतरी तास 2 तासांनी, 1-2 दिवसांनी, 2-4 दिवसांनी आमदार साधा भेटतो. साध्या खासदाराला भेटायचं असेल तर किती ठोकरे खावे लागतात. मंत्र्याला भेटायचं असेल तर काय काय करावं लागतं. जगाच्या बापाला प्राप्त करायचं, ज्याने दुनिया बनवली, त्याच्यासाठी काय करावं लागेल. साधं गणित आहे, साधं गणित आहे, साधं. अरे साध्या मंत्र्याला जर भेटायचं असेल तर किती वसिले लावावे लागतात. आता त्या पुढे चला, एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला भेटायचं असेल तर किती ठोकरे खावे लागतात. जाऊ द्या. आपल्या भारताचे पीएम नरेंद्रभाई मोदीला जर आपल्या गावामध्ये सलगरामध्ये आणायचं असेल तर शक्य आहे? शक्य आहे? नाही शक्य आहे, पण वशिला तुम्हाला तेवढा स्ट्रॉंग लागेल. येतात ना, पण तेवढा वशिला स्ट्रॉंग लागेल. तसं प्रधानमंत्रीला इथे आणण्यासाठी अशक्य गोष्ट आहे, कारण तेवढा आपल्या गोरगरिबाचा वशिला असेल. आपल्याला कोण विचारतो? आपल्या कांद्याला भाव मिळेना. इकडे कांदे नाही वाटत, सोयाबीन. आपल्या सोयाबीनला भाव मिळेल. जेव्हा आपलं सोयाबीन संपतं तेव्हा यांचा भाव वाढतो, जेव्हा सोयाबीन घरात येतं तेव्हा घटतो. कोण विचारतं आपल्याला? काय वशिला आहे आपल्याकडे? काय वशिला आहे? काहीच नाही माय बाप. म्हणून लक्षात ठेवा, जसा प्रधानमंत्री इथे आणायचं अशक्य गोष्ट आहे, पण ती शक्य जर करायची असेल तर आम्हाला वशिला तेवढा स्ट्रॉंग लागेल. मग मला सांगा, अशा प्रधानमंत्रीला जन्माला घालणारा माझा जगाचा बाप, असे कित्येक प्रधानमंत्री त्यांनी जन्माला घातले. प्रधानाचे बाप नाही, आजोबा नाही, त्याचे कुळच्या कुळ जन्माला घातले. अरे ज्याने हे विश्व निर्माण केलं, त्या ब्रह्माचा जन्मदाता, त्या भगवंताला प्राप्त करायचं, त्याला भेटायचं, कमी ठोकरा खाव्या लागतील? एवढं सोपं आहे. साधं गणित आहे, साधं गणित आहे, फार साधं गणित आहे हो. पण ते आम्ही समजून घेत नाही ना, म्हणून त्रास होतो. लोक आम्हाला म्हणतात, काय महाराज कुठं देव आहे? देव मी म्हणतो आजही इथे आहे. ही लाईट आहे. आता ती बल्ब लावल्यामुळे आम्हाला प्रकाश दिसतोय. या केबल मध्ये करंट नाही, या केबल मध्ये करंट नाही का? केबल मी कापतो, मला दाखवून द्या करंट. त्याला हात लावावा लागेल. करंट अनुभवण्याची चीज आहे, बघण्याची नाही. महाराज अजून एक सर्वात सोपं, हवा वाहते. हवा, लोक म्हणतात काय हवा सुटली, दाखवून द्या. कशी हवा आहे? काळी, पिवळी, लाल, हिरवी, सांगता येते? हवा दाखवता येत नाही, तिला स्पर्शाने जाणवावं लागतं. तसा माझा देव दिसण्यासाठी ती काय आपल्या घरचा राम्यागडी आहे? माझ्या देवाला जाणवावं लागतं, माझ्या देवाला अनुभवावं लागतं. तो अनुभवाने कळतो. आणि जर भावाचा भुकेला देव, भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हे दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला. जर आमच्या जीवनामध्ये संत आले तर भगवान दूर नाही, पण ते संत जीवनामध्ये येणं एवढं सोपं आहे नाही महाराज.
शास्त्रकार बोलतात दुर्लभम त्रयमे वैतत, 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. कोणत्या कोणत्या? दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. याचा अर्थ मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे, मिळाला तर पांडुरंगाविषयी प्रेम निर्माण होणं त्याही पेक्षा दुर्लभ आहे. तेही निर्माण झालं तर संत भेट किंवा साधू भेट अति दुर्लभ आहे, अति दुर्लभ. म्हणून या 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. मग महाराज या दुर्लभ आहेत तर तुम्ही म्हणता त्या संताची संगती करा. कसं शक्य आहे? आम्हाला जर आयुष्यात संत नाहीच भेटले तर काय करू? तुकोबाराय म्हटली मरा, पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या. अरे पुन्हा जन्माला येऊन आधी केलेलं पुण्य कधी व्यर्थ जात नाही. आधी केलेले कर्म आमचे पुढच्या जन्मामध्ये नक्की कामाला येतात. परत प्रयत्न करा, परत संताची भेट घ्या. महाराज पुढचा जन्म माणसाचा मिळेल, हेच माणसाचाच मिळेल. कशावरनं? कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा, मानवाचा. मग महाराज एवढा दुर्लभ हा नरदेह आहे, पावला हा देह का टाळी न्याय न घडे उपाय घडू आले. किती दुर्लभ बघा ना. एखाद्या वेळेस गेलेला पैसा परत मिळेल, गेलेली संपत्ती परत मिळेल, अरे गेलेली बायको सुद्धा परत मिळेल, गेलेला मित्र मिळेल. मी बोलत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्यम किंतु न शरीर पुनः. मग जर शरीर एवढं दुर्लभ आहे परत माणसाचं मिळणार नाही, मग संताची संगती कशी घडावी? तुकोबाराय म्हणले वेड्यांनो, नाही माणूस भेटला, माणसाचा जन्म भेटला चालेल. विसर लाव, टाळी वाजवायचं, विसर लाव आता. बर मागणं वाजवू लागला. बाहेरून पाठिंबा. हाँ तुम लढते रहो हम तुम्हारे कपडे सांभाळते, नाही का? गोड महाराज गाण्याची चाल आहे पण फार गोड आहे. कोणतं गाणं रे पुरे? नाही माहिती, खरं सांगा इमानदारीने. नाही त्यांना हे कळत नाही माहिती. त्यांना ते फुल्ल कळते जरा ते. बर ते जाऊ द्या. ये याचं नाव काय? शाबाश, व्हेरी गुड, हुशार आहेत. त्याच्यात एक गाणं लय फेमस झालं, त्याचं नाव काय? ते वाकडं असं कोणतं गाणं? हा श्रीवल्ली. मला सुरुवात सांगा, सुरुवात काय? शाबाश, जोरात बोला, हुशार पोर आहेत. काय? शाबाश. तेरी झलक, तेरी झलक शर्वी. ते बघा, ते साऊंड सिस्टम म्हणतो श्रीवल्ली. हे जुने गाणे आहेत ना, जुने गाणे तुमच्या काळात, हे तुमच्या काळातले. दिल में तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आंखें, पूजा करूं मैं तेरी, होके रहूं मैं तेरे. आहा, वाह 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 वाह. नाही बरोबर आहे ना, जुने गाणे महाराज खाटी शंकराचार्याचा वेद काहीतरी घेण्यासारखं आहे. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाये, तूने काहे को दुनिया बनाई, तूने काहे को दुनिया बनाई. यांच्या काळातले गाणे, हा तुमच्या काळातली गाणी. मेरे देश की धरती, ओ मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. आहा, अजून एक सांगू, खाटी शंकराचार्याचा वेदांत भरला. आपण त्याला भजन म्हणून म्हणतो, भजन नाही, गाणं आहे. तोरा मन दर्पण कहलाए राम, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तो राम
दर्पण कहलाए राम, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. ओके. खाटी शंकराचार्याचा वेदांत भरला. मन ही देवता, दुसरा देव नाही कुठला. मांजरीला किती जरी वाटतं मी दूध डोळे झाकून पितो पण बघणारा आहे, मन ग्वाही देतं. किती वाईट कर्म करा, एक मन म्हणतं मूर्खा नको वाईट आहे, एक मन म्हणतं जाऊ दे कोण बघतं बस ढाब्यात, नाही का. पण एक मन ग्वाही देत नाही. हे कोण आहे? मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा ना कोई. मन उजियारा जब जब फैले, पाप की गठरी हो, तोरा मन दर्पण कहलाय. हे जुने गाणे आहेत. अशी मी आठवून किती म्हणू शकतो. खाटी शंकराचार्याचा वेदांत भरलाय, टाइमपास नाही. आताची गाणी ज्याला कुठली चव नाही ती आताची गाणी. तेरी झलक शरफी, ओय काय नाव ते, पुष्पा. पागल केलं हो, वाकड केला अख्खा देश. त्या फेसबुकला बघा तसंच, ट्विटरला बघा तसंच, व्हॉट्सअप, युट्यूब सगळे स्टँडर्ड लोक, स्टँडर्ड वेडी झाली वेडी. असे चित्रपट बघून आमच्याच पोलीस डिपार्टमेंटचा अपमान करतो आपण. यांनी रिलीज होऊ दिला, हीच फार मोठी घोडचूक केली असं मला वाटतं. विठ्ठल सैराट सारखे चित्रपट रिलीज होणं सर्वात मोठा मूर्खपणा आहे. अरे चित्रपट बघायचा असेल तर आता माझ्या बाजी प्रभू देशपांडेंचा आला, काय नाव, वा. कोणी कोणी बघितला पावनखिंड, वा. आणि ती पुष्पा. बघायचं असेल तर पावनखिंड बघा, बघायचा असेल तर राजा शिव छत्रपतींचा चित्रपट बघा. अरे माझ्या मावळ्यांचे चित्रपट बघा, माझ्या ज्ञानोबरायांचे, तुकोबरायांचे, आदी करून संतांचे चित्रपट बघा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सैराट सारखे पिक्चर बघून आपल्या समाजामध्ये विकृती निर्माण करण्यासाठी हे असे चित्रपट आम्ही बघून आमच्या समाजाची बर्बादी आम्ही का करतोय? अरे जीवनाची बर्बादी करतोय सैराट सारखे पिक्चर बघून. किंवा हे पुष्पा, काय पुष्पा, त्याला आहे काही चव? महाराज हे पुष्पा, असे चित्रपट बघून विकृती निर्माण करू नका. बघायचं असेल तर संतांचं वाङ्मय बघा, वाचायचं असेल तर माझ्या संतांचं चरित्र, माझ्या महापुरुषांचं चरित्र वाचा, जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार मिळतील. विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा माई बाप. फार गोड चाल म्हणली त्याच्यामुळे 10 मिनिटं वाढवले ना. पण बघा तुकोबराय म्हणले बाबा रे एन केन प्रकारे, अरे नाही माणूस बनून संताच्या दारातला सेवक बनता आलं चालेल, कुत्रा बना पण संताच्या दारातला बना. महाराज कुत्रा सुद्धा कुणाच्या दारातला बनायचं याला शास्त्र आहे. हा, कुणाच्या दारातला कुत्रा होऊन काही फायदा नाही, खरंच काही फायदा नाही. अरे मोठ्याचा कुत्रा बघा, त्याला बसायला गाडी, आंघोळीला साबण. आता ते फॉरेनचे कुत्रे आले, एवढूसच कुत्र बघा, त्याच्या अंगावर केस असतात, त्याचं एवढूसच तोंड. चोर आली की लपत, माणूस आला की भुंकत. बरोबर आहे ना. चोरा आले की ते मालकाच्या कुशीत लपत, क्याव 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 करत, मालकाच्या कुशीत लपत. आणि ते मालकच करत, माझ्या काय काय म्हणतात, माझ्या टॉनी 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 घाबरतो. आर टॉनी नाही का, आहे का? नाही नाही. विठ्ठला विठ्ठला लक्षात ठेवा मायबाप, ते श्वान जरी बनायचं असेल तरी कुणाच्या दारातलं बनायचं? मोठ्याच्या दारातलं बना. खायला चांगलं, फिरायला गाडी, त्याच्यात थाट असतो महाराज, थाट. तसं संत आमचे मोठे, संतांना भिकारी समजतात. माझ्या संता एवढा कोण मोठा आहे? मी मोठ्या धाडसाने वाक्य बोलतोय. अरे दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, माझ्या तुकोबरायांना लोक गरीब म्हणतात. माझे तुकोबराय गरीब होते महाराज. पारमार्थिक तुकोबराया आणि प्रापंचिक तुकोबराया
तुकोबारायकडे त्या काळची 4 लाखाची सावकारकी होती. 8 पिढ्याचा परमार्थ तुकाराम महाराजांचा. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज गरीब नव्हते. तुकाराम महाराजाला लोक तुकाराम सेठ म्हणत होते. सेठ. एकेकाळी तुकोबारायांकडे 4 लाखाची सावकारकी त्या काळामध्ये होती. अरे तेव्हाचा तो काळ, 4 लाखाची सावकारकी. आता विचार करा, तेव्हाचे 4 लाख आता किती. माझं वय 37 रनिंग सुरू आहे. मी जेव्हा असं लहान होतो ना, तेव्हा त्या 5 पैशाला किंमत होती. 5 पैसे चालत होते. मला चांगलं कळतं. बरेच दिवस मी 5 पैशाचे ते नळ्या असतात, नळ्या, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? मुरकुर ते 5 पैशाचे 5 येत होते. त्या 5 बोटात अडकवायचे आणि तेच खायचे. 10 पैसे कोणी दिले ना, ते 10 पैशाचे, नाही का? याचा अर्थ 5 पैशाला किंमत होती. तुमच्या काळामध्ये सुद्धा पै चालत असेल. पै, 1 पै नाही, आना होता ना, आना 1 आना, 2 आना, 4 आना. 4 आणे मला कळतात. 4 आणे मला कळतात. त्याला 4 आणे म्हणतात. 4 आणे. 4 त्याचं नाव आहे 4 आना. त्याला म्हणतात 4 आणे, नाही का? नंतर नाव झालं. हे माझ्या लहानपणी चालत होतं. तुमच्या लहानपणी अजून काय होतं? आता 400 वर्षापूर्वी जा, त्यावेळेस त्या पैशाला किती किंमत असेल. आणि तेव्हा तुकोबारायकडे 4 लाखाची सावकारकी होती. आता यावरनं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, माझे तुकोबाराय किती गरीब होते. माझे तुकोबाराय गरीब नव्हते. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. लोक अन्न करता तडफडत होते. अरे लोकाला अन्न खायला मिळत नव्हतं. महाराज संतांचं अंतकरण लोण्याप्रमाणे असतं. माझ्या तुकोबारायांनी या लोकांकडे बघितलं आणि तुकोबारायांचं अंतकरण दरवळलं. संतांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तुकोबाराय रडतात. तुकोबाराय म्हणतात, देवा काय करायची माझी सावकारकी. अरे घरामध्ये होतं नव्हतं ते. या समाजाला वाटलं महाराजाला जेवढं पाहिजे तेवढं दिलं. लक्षात ठेवा, तुकोबारायच्या सावकारकीवरती आणखी काही दिवस लोक देहू मधले चांगल्या पद्धतीने जगले. हे उपकार तुकाराम महाराजांचे. अरे तुकोबारायांच्या घरातलं धान्य संपलं. आता मात्र लोक नीट बोलायला सुद्धा तयार नाही. बघा, त्याच दुष्काळामध्ये स्त्री एका अन्न करिता मेली. तेव्हा तुकोबारायांनी म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली. देवानी म्हणावं, बरं झालं देवा, पीडा गेली. आता सर्व संपलं. तुकाराम सेठ म्हणणारे लोक, आज तुकोबारायांची संपत्ती संपली. तुकोबाराय म्हणले, यांच्याकडे बघितलं तर यांच्याकडनं काय वसूल करायचं. ज्यांना खायला नाही त्याच्याकडनं काय वसूल करायचं. अरे हा गरीब समाज आहे, यांच्याकडनं काय घ्यायचं. म्हणून तुकोबारायांनी सावकारकीच्या वह्या घेतल्या, इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले आणि माझ्या तुकोबारायांनी सर्व वह्या बुडवल्या. लोक म्हणतात या सरकारने कर्जमाफी केली, त्या सरकारने कर्जमाफी केली. जेवढी माझ्या तुकाराम महाराजांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली तेवढी आतापर्यंत कोणीच केली नाही. माझ्या तुकोबारायांनी कर्जमाफी फार मोठी केली महाराज. तेव्हा कर्जमाफी केली तुकोबारायांनी. नंतर बिचारे की सर्वांनीच केली असेल, त्याचं मला काही दुमत नाही. पण जेवढं माझ्या तुकोबारायांनी त्या काळात केलं ना, तेवढं नाही कोणी केलं. म्हणून तुकोबाराया आज गरीब झाले. पैसा संपला. पैसा होता तेव्हा तुकाराम सेठ म्हणत होते. आता तुकाराम सुद्धा कोणी म्हणायला तयार नाही. समाज आहे, सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नाही. पैसा आहे तर सर्व जग आहे, पैसा नाही तर काहीच नाही. तुकोबाराय म्हटले, वारे देवा. म्हणून तुकोबाराय घोराडेश्वर भंडाऱ्या डोंगर भामचंद्र डोंगरावरती जातात ना, म्हणून तुकोबारायांवरती ही परिस्थिती आली. माय बाप संत, लक्षात ठेवा, गरीब नव्हते माझे तुकोबाराया. तुकोबाराया फार श्रीमंत होते, फार श्रीमंत. आणि आज तुकोबाराया धनाने जरी दुबळे असले तरी ऐश्वर्य संपन्न आहेत. महाराज तुकोबारायांची गाथा म्हणजे पंचम वेद मांडला जातो. ते तुकोबाराय सामान्य असतील. अरे जगाचा बाप ज्यांच्या दारामध्ये येतो, जगाचा बाप ज्यांच्या दारामध्ये पाणी भरतो, ते सामान्य असतील. लक्ष्मीपती ज्यांच्या दारात येतो त्यांच्या मागे पुढे पाहतो. लक्ष्मीपती ज्यांच्या समोर खाली मान घालतो आणि खाली मान घालून प्रार्थना करतो, महाराज काहीतरी मागा हो. आणि त्याच्याकडे ताट मान करून सावकारासारखे तुकोबाराय म्हणतात, हे देवा काय मागा म्हणतो. भिकारी आहोत आम्ही, काहीच नको आहे, फक्त तुझं भजन आम्हाला प्रिय आहे. हे तुकोबाराय सामान्य होते. मग त्या तुकोबारायांच्या दारातला कुत्राच काय,
त्या दारात त्यांच्या दारातला कुत्राच काय, गंदी लाणीच्या गटारामधला किडा जरी झाला तरी भाग्यवान आहे. विठ्ठल महाराज म्हणून व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. महाराज एखादं उदाहरण आहे का? चला महाभारतामध्ये. अरे महाभारतामध्ये जेव्हा पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले होते, जात असताना अर्जुन पडतो. भीम दादा म्हणतो, दादा अर्जुन का पडला? धर्मदादा म्हणतात, भीमा याला गांडीव धनुष्याचा अभिमान होता म्हणून हा पडला. पुढे जातात, नकुल सहदेव पडतात, दादा हे का पडले? त्यावेळेस धर्मदादा म्हणतात, एकाला गणित विद्येचा, एकाला सौंदर्याचा अभिमान होता म्हणून पडले. पुढे जातात, द्रौपदी पडली, दादा ही का पडली? त्यावेळेस धर्मदादा म्हणतात, भीमा हिच्या जीवनामध्ये नकळत पाप झालं. नकळत, मी नकळत म्हणतोय, ते कोणतं असं म्हणतात. द्रौपदी केस विंचरत होती, आरसा समोर होता आणि कर्ण तिथनं एका क्षण सुद्धा नाही, काही निमिष फक्त तिथनं निघून गेला, फास्ट गेला. मनामध्ये फक्त भावाला, हा जर 6वा पांडव असता तर एवढंच पाप मनामध्ये, परत नाही काही 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 निमिष तेवढंच पाप मनामध्ये आलं. त्याचा परिणाम द्रौपदीला भोगावा लागला. महाराज देह पडला. धर्मदादा म्हणतात, अरे तिच्याकडनं न कळत थोडस पाप झालं, ती स्वशरीराने येऊ शकत नाही. पुढे गेला, भीमदादा पडला. भीमदादा म्हणतात, दादा मी पण पडलो. आता मी का पडलो? दादा म्हणले, तुला तुझ्या बलाचा अभिमान होता म्हणून पडलास. धर्मदादा निघाले, 5 पांडव 4 पांडव खाली, द्रौपदी खाली. देहाने गेली नाही. धर्मदादा सोबत एक श्वान आहे, कुत्रा आहे. स्वर्गावरनं विमान आलं, विमानामध्ये धर्मदादा बसणार, कुत्र्याला सोबत घेतात, श्वानाला घेतात. देवाचे पार्षद म्हणले, दादा थांबा, विमान तुमच्यासाठी, कुत्र्यासाठी नाही. त्यावेळेस धर्मदादा उतरतात खाली. न्यायचा असेल तर दोघांना न्या, नाहीतर जाऊ द्या, आम्ही चालत येतो. नाविलाज होतो. एका संताची कास पकडली होती या श्वानाने, संताची संगती केली होती या कुत्र्याने. परिणाम धर्मदादा सहित, धर्मदादाला सुद्धा कुत्र्या सहित धर्मदादाला या विमानामध्ये बसवलं आणि धर्मदादा सोबत कुत्रा स्वर्गामध्ये गेला. पण जात असताना धर्मदादा एकदा खोटं बोलले होते. अश्वत्थामा हतः नरोवा पुंजरोवा, म्हणजे अश्वत्थामा मेला पण हत्ती आहे का माणूस आहे ते बघा, कन्फर्म करा. एवढंच खोटं बोलतात, त्याचा परिणाम नरकाचं दर्शन करावं लागतं. आणि ज्यावेळेस नरकात जातात, यमदूत यमपुरीमध्ये जातात, हे कुत्रा सोबत आहे ना, याने यमदूत बघितले आणि जसे यमदूत बघितले याची वाचाच खुंटली. म्हणून बघा, ते कुत्र जेव्हा यमदूत येतात ना गावामध्ये कोणाला न्यायला, तेव्हा यमदूत दोघालाच दिसतात. कोणाला? एक कीर्तनकार बुवाला आणि एक पखावज वादकाला, दोघालाच दिसतात. कुणाला? एक कुत्र्याला आणि एक ज्याला न्यायला आले त्याला. कुत्रे बघा वरती तोंड करतात, त्यांना भुंकता येत नाही म्हणून ते विवळतात, ऊ करून विवळतात. तेव्हा 2 म्हाताऱ्या बाबाची चर्चा ऐकावी. 2 जण तंबाखूला चुना लावत म्हणतात, राम भाऊ. काय रे श्याम भाऊ, आपल्या गावात जास्त कुत्रा ओरडायले, मग आपल्या गावात जास्त आजारी कोण आहे? म्हणजे हे 2 सोडून जास्त आजारी कोण नाही, हे 2 सोडून नाही का. ते कुत्रे असे विवळतात ना, तेव्हा 2 म्हाताऱ्याची चर्चा ऐकावी. फार मजा, फार मजा. म्हातारे बाबा फार मजेशीर बोलतात काही काही. हा, पारावर यावं, कारण आपला मुक्काम पोस्ट पारावरच असतो. हा, पारावर गप्पा मारायच्या, कारण घरी जावं, खोकललं तर सुनबाई आरडती, इकडनं म्हातारी आरडती, शेजारी बोलतात नाही का. बरं आपलं पार 2 जणांच्या गप्पा ऐकाव्या. राम भाऊ कुत्रे जास्त भुंकतात, कोणाचा नंबर लागतो काय माहिती. ते म्हणतं जाऊ दे श्याम भाऊ, पड आपलं उभं. एक जण म्हातारा बोलता बोलता म्हातारी बाबा मागे सरले खाली पडले, ओट्यावून कमरेला लागलं. ते खाल्लं म्हणतं, राम भाऊ काय? आर्मी पडलो. ते वरचं म्हणतं, पड पड, आता मी पण पडतो. ते म्हणलं, आर्मी खाली पडलो. ते म्हणतो, तू खाली पड, मी आता वर पडतो. विठ्ठला ऐका माय हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला